ईव्हीएम मशीन, कधी पैसा, कधी दादागिरी, असे सगळे शब्द वापरतात. मला एक सांगा, तुम्ही तुमच्यातल्या कोण असे 4 नेत्याची नावं सांगा ज्यांनी ह्या महाराष्ट्रभर जाऊन कुठं प्रचार केला. घरात बसून राजकारण चालतं का? निवडणुका ह्या कार्यकर्त्याच्या जीवावर जेव्हा तुम्ही लढता त्या टायमाला कार्यकर्त्यांना साथ देणं तुमचं काम आहे की नाही आहे? मग त्याच्यात पैशाचा व्यवहार झाला, असं झालं, ही सर्व कारणं बोगस आहेत. म्हणजे जनतेने दिलेला कौल आजही तुम्ही मान्य करायला तयार नाहीत, तो जनतेचा अपमान आहे. म्हणून तुम्ही आताही जे झोपेचं सोंग घेऊन तुम्ही झोपलात ना, ते डोळे उघडा आणि वस्तुस्थिती पहा की नेमकं आता काय घडतंय. तुम्हाला जनतेने साफपणे नाकारलेलं आहे. एवढ्या मोठ्या महाराष्ट्राच्या या निवडणुकीमध्ये अवघ्या 9 जागावर तुम्हाला समाधान मानावं लागतंय, हे तुमचं दुर्दैव आहे. पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात. मोहित कंबोजे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मुंबईच्या महापौर पदाचे उमेदवार असू शकतात. ठाकरेंच्या सेनेच्या अखिल चित्रेंच्या दाव्यानं खळबळ उडालेली आहे. अखिल चित्रे यांच्याकडनं फडणवीसांच्या वक्तव्याचा दाखला देत महत्त्वाचं विधान करण्यात आलं. तेव्हा देखील 20 वर्ष ते युतीत होते आमच्यावर, तेव्हा त्यांनी नेमलेले जर आपण उपमहापौर पाहिलेत तर ते शेट्टीपासनं ते ठाकूरपर्यंत, ते पटेलपर्यंत, बारोटपर्यंतचा हा प्रवास आहे त्यांचा. मराठी माणसाला प्रथम प्राधान्य देण्याचं कधीच त्यांचं हेतू हे दिसलेलं नाही. म्हणून आता जर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर त्यांना कब्जा करायला मिळालं तर ते कंबोजलाच बसवतील ना. कारण आपण ह्याच्या आधी कधी असं पाहिलं का राज्याच्या मुख्यमंत्र्याला कोणी असं कडेवर घेतलंय? आपण पाहिलंय का इतक्या वर्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात? हे फक्त आत्ताच घडलं, काही महिन्यापूर्वी घेतलं होतं की नाही कंबोजांनी मुख्यमंत्र्यांना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.